काय भाषा काय रे? कधी राहिलं? अरे आज तर तू एकदम टाकटक दिसतोय रे. आज कोट बीट कोणा चोरला काय? काय चोरला? म्हणजे एवढं वाईट दिवस आले का मावर? मा मैत्रिणीने दिले, वकिलीन मैत्रिणी मावली ती दिले घड्याळ गडाळे कोणा तरी मारले. आकाच आहे. आगच आक कोणा तरी मारले असेल तो. हे बघ, मी लहानपणी चोऱ्या करायचो, आता नाही करीत हं, पहिले सांगतो. हा? तिथं ना काही इज्जत घालू मावली मावली. आईला बारी का हो? मी मी चोर होतो लहानपणी होतो. आणि आता नाही. वाता नव्हता. हा, मग आता नाही हा? करीत. मग आता तुला नाही. किती झट करायची मी लहानपणी. हा? मामा पण ते गोष्टी काढायची काय गरज आहे का? आता आता मी कधी विसरलो ते सांग. मी सुधारला मग तू आता. मोठी गाडी घ्यायची का मोटरसायकल घ्यायची मला सांग. या बाय दोन्ही गाड्या उभ्या आहे इकडे. आहे का? काय काही तोटा नाही आपल्याला. मग बोल या बाय, हा. ही गाडी घ्यायची की ही घ्यायची? घे ना मग मोठीच घे. मोठी घ्यायची हा का? घे मोठीच घे. म्हणजे कसं आपली इम्प्रेशन पडेल त्यांच्या पुढं. हा बरोबर आहे, इम्प्रेशन पडलं पाहिजे ना. कारण ते पाहुणे आहे ना लय मोठे आहे बाबा. त्यांचं मोठं आहे का? हा हा बरं काय हरकत नाही, मोठी गाडी घेऊ का? हा घ्या. येऊ दे बरं माग. बस ना मग तिकडून. हा चल. पण पेट्रोलला पैसे द्यायचे ना मामा. म्हणजे आता पोर तुला पाहायची का मला पाहायची? ते मामाचा खर्च राहतो तो. आईला या भाषाने पार येड्यात काढल्या एकदा तवाला आहे ना मला जुळू दे जाणार. आज 50,000 मागून खर्च झाले ना तो खर्च तरी चालेल पुण्याच्या ठिकाणी. असं म्हणते का? हा बरं मी काय म्हणतो, हा बरं झालं आज आहे ना आपल्या मुख्यापुरीला पाहायला पाहुणे येऊ राहिले. हो ग माझी बाई आज. फोन आला होता मागा मला, मी गोट्या होतो ना तेव्हा फोन आला होता. हो का? हा तिला तयार करा चांगलं. आपण तुला मस्त तयार करूया, साडी वगैरे घालूया. हा हम्म. पण मी काय बोलते, हा. हिला बोलता येत नाही माहिती आहे ना? ते माहिती आहे त्यांना, सांगेल मी तर मध्यस्थीला थोडी आयडिया पण देईल. शिक्षण वगैरे झालंय तिचं. हा हा ते सांगून देईल मी. आणि सुंदर पण आहे. हा हा? एकच नंबर आहे म्हणलं आमची मुलगी. हम्म. पण येऊ राहिले पाहुणे, आता आले असेल रस्त्यातच कुठंतरी. बरं झालं देवा, माझ्या पोरीचं आता चांगलं कल्याण होईल बघा. हा पण तिला पटला पाहिजे ना, जरी बाळा, बोलता येत तुला नाही पण आवडेल तिला ना? पटला पाहिजे ना. एक नंबर आहे. तर मग किती वाजता येणार आहेत? लगेच निघाले, त्यांचा फोन आला होता म्हणून तर मी अर्जंट आलो गोट्यावरून. बरं. गाई गाई हा म्हणलं यांना दोघींना सांगावं. हा बरं, त्यांना काय नाश्ता बिस्टा काय? बंद कर आले ना. वाटतं. आवरा 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 चल, चल, पाहुणे आले. चल, चल. अरे बंद कर. ते अशी गाडी का बसली, तिला साडी घालायची पटकन. अरे पण तुला नाही, नाही, कळत मी नाही का घरी रे? चल, चल. आले भाऊ पाहुणे. एवढं वाढायचं आता काय करायचं? अशीच आता त्यांनी राहशील? पाहिलं अशीच राहू दे आता. उतर. देवा, ठीक आहे. तू शाना बाळासारखं राहायचंच. हा, हट्ट करायचं नाहीस आणि रागराग पण करायचं नाहीस. हा, कुठं चालली पुढं, तिला लावून धर माग. अगं, ती मागे ये ना. राम राम पाहुणे. राम 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 या. राम राम राम. उघडे पाटील नमस्कार. हो, नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. आम्ही नागडे तुम्ही उघडे. हा हो बरोबर. हो हो हा. मस्त आपलं. Sorry, समजा. हा. होय. ए बाय ही पोरगी बा. हा का? हा. मग बसू ना आपण कुठेतरी. हा बसा निघ. उभेच नाही पाहायचं. नाही 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 पाहून नाही, घेऊन नाही, येतो. नाही, मला तर उभेच पाहायचंय. नाही नाही चला नाही, बसून नाही, घे बस. बसायलाच टाकलेलं आहे या. इथं बसायचं. हा मग इथं हा हा बस. इथं. म्हणजे घर नाही हा. तुमचं? नाही आहे, पण जरा लाईट गेली आहे ना, जरा उघड्यावर बसूया आपण. लाईट गेल्या उघडं बसू द्या का? हो. हा हा बस 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 चला बस. या बस. मामा बस माझ्याजवळ. आय, आय, आय. ए बस रे पुरी. मामा बस हा बसतो बसतो. आय, 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 आय. बाळा इथे ये, इथे ये. बस मम्मी पाय बस जाय. मग समोरासमोर दोघांना बसू देत ना, हा हा बस. जरा बेस सरक होईल. इकडे भाषा. सासूला बसा ना माझ्याजवळ. सासू ना? तुला काय माहिती सासू आहे ती? हा हा जर नवरा पुरीची मुलगा. मावशी असेल किंवा पुरीची मोठी बहीण असेल मग तुला ती पास आहे का? बरं, हा नवरा मुलगा आहे का? हा? अहो पोरगी इकडे आहे, माझ्याकडे काय बघताय? मीच नाही, नवरदेव मीच आहे. अहो पण पोरगी इकडे आहे, मी नाहीये, माझ्याकडे काय बघू राहिले? हिच्याकडे बघा की. तुम्ही बोलताय ना बाई. ए बाबा आहे अरे गप्पाच आता मी जाऊ का निघून? तूच कर संबंध बोलता यांच्याशी मी जातो निघून. मग मला आणले का आला? बरं, हे शाणच आहे ना? अहो तुम्ही पाहून घ्या ना पोर. बरं. शांत राहा दर्शक. बरं बर बोला ना. मी काय म्हणतोय, हा पाणी पाऊस झाला वाटतं तुमच्या चांगला मग रात्री तर लय पाऊस झाला हो. जोरून? लय लय पार हो, पारण्या झाल्या आमच्या. आमच्या पुलची पूल वाहिले रस्ते बंद झाले. असं झालं काय? आम्ही रात्रीच निघणार होतो. म्हणजे ढगफुटी झाली बा. नाही नाही, आम्ही रात्री निघणार होतो पोर पाहायला. मग पण काय झालं रस्तेच नाही काय करणार? रात्री जाते का पोर पाहायला? नाही नाही म्हणजे मुक्कामी येणार होतो. असं असं लांबचा राह नाही ना हो. बरं झालं नाही आले मग मीड लाईट नाही ना. हात- हो. हा, थांब ते- पडेल इड. ते मग मच्छरले चावले असते बरोबर. बरोबर.
आपल्याला फॅन शिवाय जमत नाही. नाही फॅनशिवाय आम्ही झोपते नाही दोघे आणि आणि वाघ बी राहतो या मळ्यात हा का? रात्रीचा वाघाचं काही नाही, आम्ही कापून खाऊ त्याला. हा ते नाही कापून हा कापू खात वाघाला कोणा कापले अहो, का ती काय कोंबडी नाहीये कापून समोर खायला. आले हो कळण समोर आल्यावर कळत भाषा भाऊ बोलायला काय लागत हो? आईचं दूध आठवतं नंतर मग कुठं पळावं कुठं नाही हम्म. देण्यात राहू दे त्याचे शांत. दात आहे. पाहून हा बोलायला काय लागत? तसे तुमचे दात आहे वाघासारखेचे कोणाचे तुमचे हो मावाले कुठे वाघासारखे ते काय? वाघच आहे ते. वाघ आहे ना ते येले बॉस हा बाहेर हा, आहे. बरं. ते चालायचं आता ते काय म्हणते जन्मताच राहते असं. बरं मुद्दा ये ना हा ना, मुद्दा मुद्दे वाजता हम्म. बरं आम्ही आलतो पोर पाहायला तुमची मग ये काय पोर हा ही आमची पोर ये का? हा 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 पण शिक्षण त्या झालं. मदतीनं सगळं क्लिअर करेल तुम्हाला सांगेल होतं ना पुरीच्या बद्दल मध्येच ते नाही पहिले विचारून घे. नाही ते बरं पोरगी आहे म्हणा त्याच्या का आहे ना हम्म. हा मला नव्हतं वाटलं का अर्धी होईल म्हणून बस अर्धी हा अहो ती साडी नेसणार होती ती म्हण मला ड्रेसच जायचंय म्हणून ती ड्रेस हा, आहे जरा घाई झाली काय झाली कुठे जायचं इथं नाही तर हा. साडी नेसून आणणार होतो आम्ही हा काय पण ती अजून कॉलेजच करते त्याच्यामुळे ती साडीला नाही म्हणते जा जा काही नाही तिकडे आल्यावर नसेल साडी हा असं आहे ना हो सासरी हम्म. बरं याचं शिक्षण काय त्याचं झालं पूर्ण खरं की सांग ना त्यांना पूर्ण म्हणजे इंजिनियर झाले इंजिनियर. हा पगार किती आहे काय हा? पगार पगार नाही, गॅरेज आपलं गॅरेज गॅरेज आहे 4 व्हीलर. अच्छा हम्म. महिन्याला 16-12 टायरच्या गाड्या खोलीत महिन्याला मग काढतो 60-70 हजार तुम्ही काय बोलला टायर 16-12 टायरच्या गाड्या नाही का रिपेअर करतो का रिपेअरिंग हो हा बरं मोठं गॅरेज आहे ना मोठ्या गाड्या, हम्म. 4 व्हीलर, ट्रक ट्रूक सगळं हा आयसर वगैरे सगळं हा, बरोबर सगळंच खोली तुम्ही. ते अवघड असू द्या त्याचं खोलूनच काढणार काय टायर म्हणजे पंचर काढतो का मग पंचर मग मोठे हात रे त्याच्या सगळे सगळं. टायर, हा गॅरेज, हे आवडले पणे मोठले मशीन पण आहे. पसंत आहे का हा. पसंत आहे का हे आवडले पणे हे बरं का बाबा, हो? सांग समजून तिला आवडले पणे असा घरा बुंगितो ना असं मशीन आहे ना. अहो पण तो काम तर करतो ना हा, मग. व्यवस्थित. काम करतो ना मग तुम्ही तुमच्या देखरेखी खाली काय केलंय काम न चालेल त्याचं करायचं काम बर करता करता आणलं त्याला करता करता आणतो म्हणजे काम चालू होतं गाडीत पंचर काढली त्याने अहो आपल्या. असं बोला की पूर्ण भाषेत पाहत हा नाही आंघोळ बरोबर करून आहे आलो मी, आंघोळ करून आलो. हा मग आता वरून काय यानं कोटे दुसरं आणलाय घालून म्हणजे काय मग ते कपडे काळे व्हायले होते ना हा मग बरोबर त्याला ते धुवायला टाकले ना आता हे दुसरे थोडक्यात आहे ना हा गॅरेजवर कामाला आहे हा गॅरेज आहे पंचरचं दुकान आहे असं आहे का हा, मोठं. हा बरोबर आहे घराचं स्वतःचं घर आहे की नाही विचारा की बरं कसं घरबीर आहे का स्वतःच हा स्वतःच आहे ना आहे ना, आहे ना. हा महिन्याला किती कमी तो हा महिने 60-70 हजार कमी तर हा मग काय प्रॉब्लेम नाही 50 रुपये पंचर आहे सायकलीची 50 रुपये पंचर आहे सायकलीची हम्म. हा आणि 250 रुपये या गाड्याची पंचर मोठ्याला गाड्याचे 250 का? 250 हो मग लय पैसे होत असं होय रोजचा तो 2-4 हजार रुपये रोज 2 मिनिटात फक्त असं घेतो, हा. असं करतो, खुश होतो हा त्या. असं करतो, असं हा काढतो. हा, ते आता लगेच 100. हा. ते निघालं ना रस्त्यावर परत हाय काय करतो खोड्या हा हम्म. पंचरला जर गाड्या कमी जरा यायला लागल्या का हा चुका उभ्या करून द्यायच्या ठोकून रस्त्यावर म्हणजे खेळे हा टाकी गाड्या गेल्या अर्धा 1 किलोमीटर गेल्या गेल्या आवा ट्रॅक्टर ट्रॅक्टर मग ते लगेच पण हे चुकीचं आहे असं धंद्याची लाईन नाही त्याची धंद्याची नाही नाही. ट्रॅक्टर अहो पैसा कमायचा आज काय करते अहो, पण असा व्यवसाय करता आणि मग त्याला काय लुबाडून त्याच काय लुबडायचे फसून नाही 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 तसं काय पोर रस्त्यावर खेळत बॉस मला मामाने शिकवलंय. हा मामा बांजे सारखेच आहे ते तुमच्या काळामध्ये आम्ही रस्त्यात दगड ठेवायचो काचा ठेवायचो लाकडं आडू टाकायचो डायरेक्ट हा, ट्रॅफिक म्हणजे जाम मग करायचो लहानपणापासून ट्रेनिंग दिलेली बाच्याला हा. होय, होय. आणि पहिला चोऱ्या करायचा चोऱ्या हा मामा हा. काय अरे जे का नाही असं नाही लपवायचं नाही कधी भाषा असं नाही संबंध करायचा आपल्याला कोंबडी चोरली ते नको सांगू. नाही नाही कोंबडीचं मरते काय मग काय चोऱ्या करायचा म्हणजे पहिलं काय केशी असेल मग नाही केस विषय नाही वैद्य. पोलीस स्टेशन पण अहो, लहानपण बालपणात काय कळत आहे हा कोणाचा भुईमुग उपटून आण हा इकडं कोपटीला खायचा हम्म. कुठं आंबे चोरून आण तिकडे दाब्या घरावर चढून खायचा असं असं. असं अशा चोऱ्या आता काय करायच्या म्हणे कोंबडी चोरली म्हणून आता एक जणांचं काय झालं कोंबडी डालेलं होते याच्या खाली हा आणि ते गेलं खेळता खेळता त्यानं दिलं वर करून रात्री- ते पळाली हातीच्या मागं तो तिच्या मागं असं असं रात्र हा? तेच चालू पोर घरी येऊन मी भरलं तरी बरोबर. हाती लागली नाही कोंबडी नाही, काय कोंबडी कशी सांगायचं काय हाती लागत नाही हाती लागली बरं हा एकटाच की अजून काय भाऊ, नाही नाही हा बहीण- एकटाच बास एवढंच बहीण वगैरे नाही काहीच नाही काही सगळं तळपड कुठं पाटला फक्त एवढंच जागलाय खुटावर पडला म्हणजे नाही कुठं पाटला असं एवढंच जागला असं म्हणजे ना
काही प्रॉब्लेम असेल त्यांच्या घरात हा. बर लहानपणी काही असेल त्यांना भाऊ वगैरे बहीण पण ते कोणीतरी जगले नाही ना, भाऊ असं कोणीतरी जादूटोना केला हा असं बापरे कर्णिकवटा सगळे मारून टाकले हाच राहिला सगळे मेले. आणि हा कसा राहिला हा रात्री तिकडे काढीत होता काय ते पंचर हा. म्हणून तो राहिला मामानीच जतन केलं मला. हा मग मीच सांभाळला मला आई नाही बाप नाही कोणीच नाही मला. हा बरं ते सगळं जाऊ दे आता आपल्याला हे सगळं पसंत आहे पण बरं, तुम्हाला तुम्हाला पोरगा मुलगी- पास- पोरगा पास आहे आम्हाला ना? पोरगा पसंत आहे बरं आता पोरीला पोरीचं- विचार तुम्ही पोरीला हा. विचारा ना नाव. बाई तो नाव सांग ना तिचं नाव कोमल आहे हा? कोमल नाव आहे तिचं तिने सांगत का नाही ती बोलत नाही पहिलंच त्या मदस्तीला सांगितलं होतं ना ती मुकी आहे म्हणून हा? लाजते का मुकी ती बोलतच नाही पहिल्यापासून जलमतात मुक मामा. मुक मुके हा मुक हा म्हणजे बोलता येत नाही तिला हा. बाबू हे काय बाबू ती फक्त तिला सगळं समजत फक्त बोलता येत नाही बाबू तर करते तेवढंच येतं ना काय बाबू लहानपणापासून तशीच आहे ती चांगले बाबू हे भाऊ असे आहे बाबू पण म्हणते शिकलेली आहे सुंदर आहे हा हा. नाही पोर आम्हाला पास आहे हो हा. तिचा मुकाटा ये ते पहिला अंकाटी हम्म. एकदम चवळीची शेंगच तसं काय वर्षापासून तिला काही खायला नाही असं नाही 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 खाते ती खाते चार तर वेळा आता- खाते नाही 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 4 वेळा जेवते ती चहा नाश्ता हा का? जेवण हा म्हणजे 3च वेळा जेवते नाही हो नाही 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 म्हणजे ते काय खाणं नाही म्हशीचं एक तुम्हाला नाही, सांगतो नाही, म्हणजे खाणं म्हशीचं वाण गोशीचं आहे का नाही इथं? तसं नाही तुम्हाला एक सांगतो एक आयुर्वेदिक बाबा होता तो म्हणे हिला तब्येत कमी करायच्या गोळ्या देतो त्या गोळ्या खाल्या तिनं महिनाभर तशी ती अजून कडकी बसली ना सुधारलीच नाही ती. हो म्हणजे बॉम्बला सारखीच होत चालली बुवा. हा पण लग्नानंतर होईल ती ऐ, डॉक्टर तो बोलले का आल्यावर बादशा अशी सुधरल ना तुला सांगतो कवळीत मावायची नाही हा हा नाशी बनवून दाखव आबळ असेल नसेल तिच्या त्यांच्या पुरवठा झाला तिला खाना पुरवायला व्यवस्थित तर तो का आल्यानंतर आहे ना हाय गाईच करू नको काजू बदामचा रवा लावतो. सुकड्याचा लाडू लाव पहिले ना पहिली तब्येत होती तिची तिनं 2 दरवाजे आमचे पाडले हो हा? अशी जाड होती हा पण हिप्पोपोटामस ते कोणत्या आयुर्वेदिक बाबा कोणत्या गोळ्या आणल्या ना त्याचा साईड इफेक्ट झाला अरे 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 अरे. तिला जेवण बिवण छान बनवता येतं हा ना हा हो, कपडे एक बिपडे नंबर. धुते शिक्षण किती झालं तिचं 12वी झालंय हा काय अरे तुमची कोणी माझी मुलगी आहे लेक आहे माझी ती मग एकच आहे का तुम्हाला पण हा एकच आहे मला पोरगी आहे होय म्हणजे पोरगा काही नाही का नाही हिच्यावरती नाही झालं काही म्हणजे म्हणजे तुमचाही कुठं झोपटला बा आमचा एक कुठं दिवस थांबले होता? हो तुम्ही कुठं वगैरे काय नाही आम्ही पुढे प्रयत्न नाही केले का हा मग तुम्ही एवढ्या पूर्वीवर थांबले हा मग तुम्ही प्रयत्न नाही केले मग तुमचं कुठं काही बाहेर लपड होतं का काय नाही हो लपडे काच काय? आता हे नेते लोकांना समजाय मोठमोठ्याल्या सगळ्यांना एकच मुलगी आहे हा. मग ती आहेच आहे त्यांना वारीस तसं का आम्ही हिलाच मुलगा मानलेला आहे म्हणजे हिच्यावर शेवट केला हा होता का? हिच्यावर शेवट केला म्हणजे तुम्ही डायरेक्ट प्रॉपर्टी आपल्या बापाची ना मग. मग घर जावायच होईल ना वा त्याला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला चालन चालेल प्रॉपर्टी चांगली आहे तुम्हाला हा मग होय. मग काय टेन्शन नाही बाकी मला मामी स्वभाव आवडतो पण मामी स्वभाव आवडला मला कशावर बर बर मी मामी जरा म्हणजे मामा पेक्षा मामी चोपडी दिसते का? 50 गाई अहो, पोरगीच ऐका ना आहे. 50 गाई 100 म्हशी एवढी प्रॉपर्टी आणि वरून 2 कोटीचा बंगला आहे होय थाप्या खालच्या मळ्यात आणि एवढं कोण पिळीत हा म्हशीने डायरेक्ट आता मशीन आहे मला वाटतं 4 गडी नुसते अहो, मी नेऊन काय- आणून घालाय दूध माणसं आहेत आमच्याकडे कामाला हा 4 गडी हम्म. हे मग येईल माहिती मग तर मशीन सुद्धा चांगली चमकती हो मग तेलकटपणा फार किती आलाय बरोबर आहे ना. अहो तुम्ही पोरीकडे बघा माझ्याकडे काय बघताय पोरगी बघा तुम्ही नक्की तुम्ही पाहायला कोणाला आले तेच तर हे मी पोरीला म्हणते. पाच ए परा काय करू राहिलाय तुमचं लग्न लवकर झालं होतं का अहो, काय बोलतो वाटत मी नाही हो. अगोदरच म्हटलं होतं हा शाणा आहे की नाही सगळ्यात पहिला प्रश्न तोच वाटत नाही केलेला ना तुमची पोरगी सोबत नाही ना तुम्हाला का बरं पण आता आहे ती माझी मुलगी हिला जेवण दिसू राहिलं. त्याच्या काला पाहतो आणि ते माय मी पाहतो ना काय करायचे काय हा? तुम्हाला लागत किती म्हणजे काय काय झालंय बास आहे ना सारखा त्याच्या सासूबाई का पाहतोय अरे म्हटलं ती तुला नाही देणार काही मला आल्यापासून तेच म्हणायचं दोघांना हा. तुम्ही नक्की पूर्वी पाहायला आले का मा मंडळीला पाहायला आले बघा तर हे बाच पाहाल सारखं सासूबाई का पाहू राहील त्याच्यावाल्या म्हणजे याच्या अगोदर गावात बाया नाही पाहिल्या का तुम्ही नाही पण हे तुमच्या गावात बाया नाही का तुम्ही तिकडं? त्यांच्याशी बोला माझ्या नवऱ्याशी तुमच्या गावात बाया नाही का तिकडं असं नाही भेटलं त्याला पाहायला नाही का नाही नाही त्याच्यामुळे तो असं पाहतोय मामी सारखी पुणे जिल्ह्यात नाही बरं जा दे आपल्या विनोदाचं भाग द्या सोडं काय कसं आहे हा. आपल्याला हा, दोघायला समज जुळवायचे. दोन्ही पार्ट्याला जवळ यायचे एकत्र बरोबर यायचे बरोबर बरोबर. तर आपल्याला काही मोडतोड करायची नाही किंवा घडायचे बरोबर तर शुभ काम आहे चांगलं बरं आहे की नाही बरोबर बरं हे बघा पोरगी पास आहे आम्हाला हा. हे बघ पास आहे तुला पोरगी
मुके बर का हम्म, हम्म. घरी गेल्या परत म्हणशील असं तसं हम्म. ती फक्त बॅम बू म्हणती न- बा आणि बू हा, हा, हा हा. हा. मी असं करेल मग. कसं हा, हा, असं का बरं तो चालू कसं आहे पण तिचा असा अवतार आहे हा, हा बरं बघ मी काय आता बोला बरं काय घेणं देणं कसं तारीख काढायची काय बरं तुम्ही काय देणार आम्हाला मला बोलून देते का तिचे 2 मिनिटं? काहीच नको बोलू शांत बस तू देशील फापलून बस गपचूप बरं मुख्य काय ना बाबा लोकायला पुरी भेटा ना तुला काय मला एकदा तुला एकदा सपाटा करू दे एकदा का पिवळा करू दे तुला एकदा सपाटा म्हणजे एकदा पिवळा करून मोकळा झाला का मी म्हणजे हा तब्येतीने फिट आहे बरं ना काय नाही अहो, पाहू घ्या. मी काय अहो म्हणतो तब्येत तुम्ही पाहिलीच नाही अजून नाही बाबा 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 कुस्ती करा, कुस्ती. त्याचे स्नायू जर पाहिले तुम्ही कुस्ती करा, हा स्नायू 1000 लोकांना जेव घालू आम्ही बर आणि 25,000 रुपये उंडा देऊ शकतो बुवा आम्ही. नाही 25 नाही परवडणार बुवा. कुस्ती. नाही जमणार. नाही का नाही. 25 लाख म्हणायचं होतं मला 25,000 उलटाच म्हटलं. लागत आम्हाला. नाही का मग बिगर उंड्याची करायची का तुला बिगर उंड्याची करायची आपल्याला तू आहे मग त्याला बाहेर झालं नाही तुम्ही 25 लाख बरं, बरं, उंडा बरं. मानणार होतो उंडा नाही लागत आम्हाला. नाही मग आमचे पैसे वाचत असेल तर हो, आम्हाला काय चांगलं problem आहे. तुमची आनंदाची चांगली गोष्ट. गोष्ट चांगली बरं करा तेव्हा आपल्याला अन्नदान करा चांगलं खरं बघ कुळदाची शेंगुळी ठेवायची. हा नाही. मग 10,000 लोकांना जेवण देऊ आम्ही. पिठलं. हा हा हे बा बेसन करा चालेल. बेसन बाजरीच्या भाकरी निबर बेसन हा. पाहिजे, निबर. नुबार बेसन करा तुमचं अख्खं गाव येऊ द्या आणि शेजारचे दुसरे कोणी गाव असेल ना जोडी हा. ते पण घेऊन या. ते पण मामा घेऊन मेनू सांगून द्या त्यांना. मिरचीचा ठ्याचा, हा. उडदाची हे गपगप शिरा, गप वांग्याची शिरा. भाजी, भाषा लय आवडत बरं गप गप शिरा. कारलं. बर गप गप कोरडं. शिरत मी पहिल्यांदाच ऐकलं बुवा. सगळं मिक्स करून घालायचं त्याच्यात त्याला गप गप होत नाही आम्ही करू आमची एकुलती एक पोरगी आहे. आमचं तर सोन्याहून पिवळं झालं तुम्ही हुंडा नाही बस तुम्ही फक्त अन्नदान करा तुम्ही फक्त अन्नदान करा. चालतंय, आमच्याकडचे चालतंय. 5,000 लोक हा. आणि तुमच्याकडचे 1,000 लोक. 5,000 ए त्याची राहू दे रे, चालेल त्याची आपल्याला ना, काय आपल्याला करायचं काय फरक पडतो. खर्च ते करा का तुला करायचंय आपल्याला एवढं दुधाचं हे बघ. पेमेंट येतं आपल्याला 5-10 हजार लोक हे बघ. किरकोळ आहे आपल्या पुढे ठीक आहे कुळीदाचे शेंगुळे शेंगुळे बर लांब लांब पाहिजे ना शेवट. 5 चालेल. क्विंटल कोळी दाना चालेल जमन. खरं हा, 5 क्विंटल 5 क्विंटल मध्ये होतील ना होईल, होईल. बेसन निबरच लागल. तुला रताळ उठवा. उकडेल रताळं? उकडेल उकडेल. हा मग अहो पण हा कुठला मेन्यू आहे उकडेल. रताळ अहो, तोंडी बरोबर लावायला? बरोबर आहे ना हो, आज काय करते तुम्ही त्यांना जे मामा. आवडतं ते ठेवू आपल्याला ते कुठं टुटील पैशाचं तसे कमी कच्चे नाही. आणून टुटील, पोळं आम्हाला टुटील पापड पाहिजे. बिपड नाही काहीच ठेवू नका मग मामा, पापडाने घासा धरतो लावून मग रताळी धरणार नाही नाही रताळ सटकत मध्ये ते बी रताळ हे उकडेल लागते. हा हा, गाजर ते नाही बी चालणार का टुटील तुम्हाला गाजर नाही गाजर नाही त्याचा हलवा करा गाजराचा चालेल नाही, चालेल ए, हलवा राहू दे ना गाजर नको गाजर नको. मुळे बी नको गाजर नको. नको का ते. अरे मी काय आहे का बरं हे झालं हा आणि अजून एक आहे ना पपईचा ज्यूस लागेल पपईचा ज्यूस हा ज्यूस एवढा पापा भेटते का पण 5,000 लोकांना नाही, मार्केटला फक्त- जा तुम्ही फक्त व्हीआयपी लोकांना द्या. व्हीआयपी लोकांना द्या ना हा म्हणजे ते मेन मान्यवर आहे आपले ते का स्टॉल लावायचा फक्त चालेल माणसाला म्हणजे द्यायचं. 501 लोकांचं बनवू आम्ही. हा फक्त पपईचं माणसाला द्यायचं. चालेल बरं येईन बाई हा तुम्हाला काय आवडत असं एखादा मेनू सांगा तुमच्या पद्धतीने तुम्ही ठेवा एखादा आता आमच्या पद्धतीने आम्ही सांगितले काय ठेवायचं हो? काय आता तुला ते काय आ, लॉलीपॉप आम्ही, का काय आवडतं ना? लापशी ठेवूया आपण लापशे काय हा, कोण खात नाही हो लापशी लापशे कोण नाही आता खात. मग जलेबी नाही होय ते काय ना बुद्धी ठेवा का बुद्धी हा चालते की बुंदी पण चालेल हा चालेल तुम्हाला आवडत असेल ना हो मला आवडते हो हो बुंदी चालेल. वाटलं मी ह्या बरं का हम्म. स्वयंपाका दिवशी येईल आणि लाडू करून घालील ते माझे नवरा घालेल मला तुम्हाला तसदी काय? घ्यायची गरज नाही अहो लाडू तर करावंच लागतील ना बरं चला ये जाऊ दे. प्रेमाने तुमची हे येते. येईल बाई आपण मग एवढं आपण एकच जवळ मामा- काय आलो आता तुम्हाला सांगतो 3 मामा होते. हम्म. किती होते? 3 3 मामा होते. एक वारला होता तो वारला. हम्म. जो खाल्ला होता तोही तो वारला. वारला हा फक्त एकच राहिला फक्त. हा. मधला 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 आहे का मधला आहे हा. मधल्या म्हणून आत्ती बोलते अहो आता माव चालेल सगळं सगळी जबाबदारी आता मदरला आहे बुवा इकडं या भाषेत मदरला आहे हा, बुवा. असं आई बापा वरून गेले. हम्म. लहानच्या मोठं मामानीच केलं. मामानी मला आजपर्यंत चोऱ्या शिकवल्या, हम्म. पंचर काढायला शिकवलं. चोर- नाही शिकवलं चोर. थोडक्यात आहे ना काय? धाकला आणि नाही शिकवलं मग? जाय चोऱ्या करा मग तो तोंड देऊ का हा नालाय का बोलतो पाहुण्याच्या का असा व्हेरी गुड तुम्ही चांगलं शिकवताय त्याला गाण सवय तुला लागली ना. कशाला लपवायचं? कशाला लपवायचं? मी होतो सांगून देऊ ना. पाहिलं ना आता जमत आलं होतं आता जर नवरदेव जर सांगून देऊ ना. मुलगा जर चोऱ्या करण्यात निघला तर कसं काय करायचं अहो लहानपणी करत होता हो आता लहानपणी नाही. करायचो. तुम्हाला मागास मी नाही सांगितलं भुईमुग चोर आता नाही ना करीत. कोणाच्या पप्पा आहे चोर पण आता नाही ना करीत नाही नाही आता कोणाची नाही करीत आता सुज्ञान झाला ना आता पंचर काढतो गप्पा गप्पा आता फक्त पंचर काढतो. हम्म. तरी पण आम्हाला गावात आता व्यवस्थित तपास काढावा नाही लागेल तुम्ही तपास करा काय नाही हा ना? विषय शिवकर म्हटलं कोणाला तपास करा काय बरं, टेन्शन चालेल. नाही. अख्ख्या गावात बाबरावचा बाचा हम्म. बस. अख्ख्या गावात विचार.
त्या बाय आता काय? ती म्हणते मला पोरगा पसंत आहे आणि लगेच लग्न करायचं. बॉगल लावून करायचं का नाही नाही मंडोळ्या बांधायचं म्हणून राहिली. लगेच आज हा. नाही आज नाही ना, आज कुठे आज आज सगळं नाही नाही ना आणलं काही आपल्याला साडी नाही, साडी एवढं घ्यायची काय उतरवलं साडी नाही घ्यायचंय, पोर. कानातलं घ्यायचं पसंत पडला ना त्याला तिला हा? पसंत नाही. पडला. आपल्याला साडी साडी घ्यायची हा, आई बांगड्या बाई. घ्यायचे, कानातलं घ्यायचंय. म्हणजे एवढं काय हापाप्या करू राहिली हा? थोडं दमदार मी काय म्हणतो जाऊ दे मारू दे त्याला कवळी ते तिला आवडलंय तो मग काय अहो, पण करायचं. तयारी आहे की नाही कवळे? लग्नाची? जाय अरे हा एकदाची. पुरीचा बाप आहे का काय काढता मावरते पुरीला कवळी यांची पोरगी आहे का पण काय माहिती तुमची पोरगी अहो, तिला इतकी घाय झाली ना. अहो हा पण मग अहो पण मी म्हणतोय काय हा? तुमचीच आहे का पोरगी अहो कोणता पोरीचा बाप आहे मावरते कवळी हा? अहो, तरी मला आहे ना त्याला बाप आहे अर्ध मोठं दिसता तरी मला अंदाज आला होता हा. बरं का ही पोरगी यांची राहूच शकत नाही कारण ही बाई किती जवान दिसती काय दिसती बी दणका नसता तसं नाही पाहुणे ते खरं विषय असा आहे का ती आम्ही दत्तक घेतलेली पोरगी. हा मग तुम्हाला पोरसार व्हायलाच नाही नाही दोघांना नाही, बायकोला? नाही खरं सांगतो. म्हणजे तुम्ही वांजुट्याचे का अहो नाही, पण ही नाही. आमची पोरगी आहे ना वांजोटे एवढी कशाला? प्रॉपर्टी आमची 200 कोटीची म्हणून आम्हाला कोणीतरी दत्तक घ्यायला लागली वारीस म्हणून. असं. हम्म. म्हणजे फेक जोक होतात काय फेकझोक नाही, म्हणजे फेक जोकचं नाही कुठून घेतलं तुम्ही? लहानपणी तिचे आई वडील वारून जायले मग आम्ही पत्रात घेऊन टाकलं बाबा तिच्या मामाकून. हा का म्हणजे त्याला का फेकझोक म्हणतात का? नाही नाही काही ठिकाणी काय करतात लोक याला वारसदार राहत नाही ना मग एखाद्या बाईने काय करायचं जन्म दिलाय परत हिला वारस नाही ना कोण सांभाळीत बसतं मग द्यायचं टाकून एका अहो ठिकाणी. तुम्ही आमचे म्हणजे आभार तुम्ही उचलून माना आणलं काय तुम्ही बुवा आमचे आभार माना आम्ही मुख्य असून तिला सांभाळलं. असं? नाही नाही खरंच दादा हे पुण्य लय मोठं काम लोक आहे. चांगलेला कोणी सांभाळत नाही नाही खरी बात आहे, बरोबर मग आणि तरी बोलत नाही तरी तिला एवढं शिकवलं आम्ही हो. स्पेशल स्कूलला टाकलं आणि तिला शिकवलं आम्ही. पण ती म्हणजे आज वयात आली मग पोरगी तुमची हो. वयात आली म्हणजे हे तुमच्या बाच्याला पाहिल्यापासून ती दमच काढी ना सारखी हम्म. हा अशी करू राहील. लग्न लावून द्या लग्नाला म्हणून म्हणलं मारू दे एखादी कवळी मग काय होतं. भेटायचं आहे का नाही घ्या भेटू घ्या भेटायचं घ्या, तुला घ्या. बाळा? भेटायचं? अरे अरे भेट अरे बासा घे अरे घे ना भेटून आजच्या दिवस परवानगी ए बाय घरी गेल्या भेटू द्या ना नाही, हा? हा असं काय हा. घाबरतोय असं काय घाबरतोय जरा फिट आहे ना हा शरीराने. शरीराला सगळे पेट आहे स्नायू त्याचे स्नायू चांगले सगळे चांगले स्नायू म्हणजे त्याचे हात पाय सगळे क्लिअर आहे हा, बस हा. आम्हाला तर शंका यायला लागली कवळी मार म्हणलं तर ती मारेन आणि हे मारेन मग काय प्रॉब्लेम काय आता भेटायचं फक्त म्हणत होतो एकमेकाला. लग्न झाल्यावर बासा मग तो लग्न झाल्यावर भेटू बा ए अरे ए बाशा अरे तू मुका झाला काय हा नाही अहो ते मी प्रॅक्टिस करतोय प्रॅक्टिस कोणा बरोबर मग शिकू राहिला का तिची भाषा मग ती कशी बोलत तशी आपण करायचं का संस्कारी आहे मुलगा चांगला घरी आम्हाला गेला शिका आवडलं. असं व्यवस्थित बोल जरा इकडं. लग्न झाल्याच्या नंतर प्रॅक्टिस तो आजच करू राहिला तुमचा बाच. तुम्ही कुठले माहेर इतर कोणले माहेर कुठले? तुमचं माहेर कोणी अहो सांगा माझं माहेर माझ्या नवऱ्याला माहिती आहे. तुम्ही मुलीबद्दल विचारता मुलीबद्दल विचारा की नाही, तुम्ही सांगा ना माहेर कुठे तुम्ही माझं माहेर कोल्हापूर आहे. हा का लय लांब आहे मग तुम्हाला बहीण आहे का बहीण आता बहीण का आला लहान आता काय करायचं तुला माहिती पाहिजे ना का नको कुठे आहे काय नाही नाही आम्हाला कोणी बहीण बरं नाही पुरीला मावशी आहे का मावशी पुरील नाही ना. नाही नाही पण तुम्हाला मावशी कशाला पाहिजे? नातो एक लागत या मग बाकीचे आहेत की नातेवाईकाशिवाय मजा नाही आपण मावशी मावशी सोडून खरंच बाकीचे आहेत की. मावशी नाही. आता आम्ही दत्तक गेले म्हणलो ती लय लांबची मावशी आहे. आमची जवळची मावशी कोण नाही ना. तुला मावशी आहे का ग तिला काय माहिती एवढी असताना आणली उचलून आम्ही. हम्म. तुमची कितवी आहे? नाही आहे? काय का हो? मग काय करायचं मग पुढं पहिली मामा जर वाटलं पाहुण्याला भाषाला भावाल्या हा तो मावशी का जायचं हा हा मग काय करायचं पण मावशीकडे जायचंच कशाला? बाकीचे नातेवाईक आहेत की मेलेले. त्याला काय पेटवायचंय काय त्या मग नातवायकायला मग मेन मावशी नाही मग काय उपयोग आहे हा काय हे काय ही काय बोला चालेल मावशी पाहिजे मी पहिल्यांदा हे ऐकते. असं मी पहिल्यांदा ऐकू राहिलो नाही राहत काय टायमाला नातेवाईक हा. मग काय करायचं. म्हणजे वारली का मावशी तवाली तिला काय माहिती ती एवढी असताना उचलून आणले म्हणलो तेच तेच हा, तेच ते तेच आहे, लावून ते धरलं तर. तुम्ही बी काय बाबराव. होय मावशी नाही तिला हा पाय बोय असं आहे असं आहे. जनवातीचं. जमलं तर हा तू म्हणशील ना तर कॅन्सल करून टाका अहो तुम्ही कॅन्सल करू नका. तिच्या मानलेल्या मावशी आहेत की. नाही 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 करणार आपण करणार हा, आपण करणार हा बाळा. मानलेली मावशी आहे तिची. बर करून टाकू हे बाबा जेस पदारात जाऊ दे हा ही कितवी आहे तुमची पहिली काय पोरगी नाही आता- पोरगी नाही हा मी म्हणतोय आता ठीक अरे लग्नाचे ते हो
तुला काय करायचं त्याची नाही त्याला पोरं सोरं झाले मग आता काय फारक द्यायचे का तिला बरं हा शहाणा तर आहे ना? अहो, मग तुम्हाला कसं काय वाटतं सांगा ना. नाही तो सारखा हाच प्रश्न करतोय माझ्याकडे बघून. मला तर वाटू राहिलं कोटे भाड्याने आणेल दिसतो. नाही नाही मग त्या वकिला कोण आणलाय? वकील येईन कोण? हा वकील कोण बायकून म्हणजे भाड्याचाच झाला ना? ते मैत्रीण बा. भाडं नाही घेतो मैत्रीण आहे. मैत्रीण. अहो ते मग क्लासमेट होते ना ते हा मग ती वकील झाली. दुसरं नाही काही नाही नाही तर मग ये मला जागेवर थांबवायला. नाही हो नाही नाही असं नाही. बाहेर कुठं लपड बिपड पोराचं? नाही हो नाही हो अहो त्याला सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही बाई माणसं कधी डोकून पाहत नाही तुमच्यासारखी मला त्याचे भेटली स्नायू आहे ना तुम्हाला सांगू का हा. डिल्ले होत्या काही टायमाला थंडीचे गारट होत्या काही टायमाला कडक होत्या. रात्रीचा घेत भेट नाही ना नाही काय हो नाही नाही, नाही नाही. एनर्जी ड्रिंक वगैरे म्हणतो. नाही काहीच नाही काहीच नाही. बिडी बिडी नाही नाही काय कसं बिअर घेते बिडी तंबाखूचं काही नाही हो आता एवढं सांगितलं सुपारीचं खांड का आला माहिती तुम्हाला माहिती ना नाही जाऊ द्या त्याचं व्यसन नाही. पान बिन खात असन साधत आपल्याला चालेल हा, काय गोड प्रॉब्लेम. पान हा. मसाला पान खात असन काय प्रॉब्लेम. चालतं. बरं मग आता आपण काय करू याच्या वेळी ना तारखा बिरखा काढून घेऊ हा बरं. मग दोनच्या दिवस आपण लग्न करू चालेल ना टाकू. चालेल चालेल. 8 दिवसानंतर हा. आमची एकुलती एक पोरगी मग आता तयारी आहे. तुम्ही काय करा तुम्ही आता बाजार आठाला सुरुवात करून द्या तुम्हाला काय अडचणी म्हणजे हॉलला नाही आता एखाद्या खेडेगावात जावं लागेल ना ते कोळद्याची जिलेबी काय आहे ते हा, हा. कुळीत पाहायला मग 5 क्विंटल घ्या. 5 चालेल चालेल तुम्ही कुळीत मला वाटतं नांदगाव तालुक्यात जावा कारण तिकडे कुळीतला भेटत आहे चालेल मग तिकडे जातो ना. हा स्वस्त भेटते त्याच्यामुळे आम्हाला 8 दिवस द्या कारण सगळं सामान गोळा करायचं आम्हाला. तुम्ही आता कामाला हा. लागा एखादा लॉस ठरवा चालेल आणि ते कुळदाची लगेच दळण करून आणि दळून आणा चालेल. आचारी पा व्यवस्थित जेव्हा जिला शेंगुळे अशी झाली पण कुळदाची हा. लांब सटक लांब. एक नंबर हा त्याला जरा जवळ क्विंटल भर लसूण टाकीतो ना गावठी मग. हा गावठी लसूण आणि 100 एक बाय आठवा हा लाटायला वळायला हा मग हा बरोबर चालेल. मग ते काही आचारी काही आहे ना टोळ्या आहे ना त्या कामाला आता हा, हा. कांदे लावायचं सीजन बंद पडलं ना त्यांना काय काम आहे? आणि एक 5 सुद्धा पाहुणे नाराज नाही झाले पाहिजे. हा पाहुणे नाही नाराज होणार. खाल्याशिवाय एकाला जाऊ द्यायचं नाही चालेल चालेल. गेटो तुम्ही बेसन बरंच झालं पाहिजे. हा नबर आम्ही त्याला एवढं काय पाणी कमी टाकू ना. एवढं जाड्याचं बनवायचं हा पाणी कमी टाकू ना मग. हा. चालेल आता ठेवायचं शिऱ्यामध्ये तुम्ही टाकाल शेंगदाणे. नाही मग बदाम टाकू. हा गप शिऱ्यामध्ये काजू बदामच लागत. हा चालेल नाही तर लग्न मी कॅन्सल करून ते टाकेल. एखादा क्विंटल आणावंच लागेल आम्हाला. हा. चांगलं करू आम्ही. टायमिंग वर लग्न कॅन्सल करून टाकेल मी. काय नाही एक एक क्विंटल सगळं घेऊन ये आपण बदाम सगळं, काय सगळं काय घेऊन. कोबरं हा, 1 कार क्विंटल बदाम आणि 1 क्विंटल काजू. बस दुसरं काय लागत आहे आणि बसता बांधायचं म्हणले ना तर तुम्ही पुरीचा बांधा मी पोराचा बांधून घेतो चालेल चालेल. चालतंय. बस बाई काय आहे? बरं आहे की नाही पैठणी येवलेला जाऊ आपण येवलेला. हा ते चालेल. कुठे घेऊ तुला काय घ्यायचं त्याची पैठणी लागल आपल्याला. त्यांच्या पुरीचं ते बांधणार आपल्या पोराचं आपण बांधायचं आणि मी काय लागणार भाड्याचा ड्रेस नाही आणणार. नाही. पहिले सांगतो आपल्याला आता एकच घेणार आम्ही विकत लागल. नाही ते घेतील आपण हिला घेऊ. असं करता का उलट पालट घ्यायचं का हा. बरं चला बस त्याला एक दिवस तारीख देऊ चालेल पुरीचा आम्ही बांधू पोराचं तुम्ही बांधा चालेल चालेल ना चालेल. चालतंय. बरं चला घेऊ राजा मग हा चालेल या ओके. मग. या 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 मग. ए चल बस चला आता झाला तो फिक्स चला आता धरण मग. अभिनंदन तुम्हाला. तुम्हाला पण अभिनंदन. चला या 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 ये या बा. हा चालेल चालेल. चल येऊ का बाई चल आओ, 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 हात- हात 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 हा. चल येऊ का? या या या. चपला हम्म. चल भाऊ चल आणि मालदार पार्टी. ए पार्टीला चिंगरेले कुठे गेली? ए तू खुश आहेस ना? खुश आहे ना. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड.